नमस्कार मंडळी. मालिका कट्टा विथ अमृता या मनोरंजक चॅनलवर तुमचं मनपूर्वक स्वागत. आजच्या ठरलं तर मग मालिकेच्या 29 जूनच्या भागात अनेक महत्त्वाच्या घडामोडी पाहायला मिळाल्या. भागाच्या सुरुवातीलाच सायली रविराज आणि प्रतिमा यांच्याकडे एक खास विनंती करते. ती सांगते की तिला एका ठिकाणी जायचं आहे, पण त्या ठिकाणाबद्दल कोणताही प्रश्न विचारायचा नाही. फक्त तिच्यावर विश्वास ठेवून तिच्यासोबत यायचं आहे. रविराज आणि प्रतिमा तिच्यावर पूर्ण विश्वास असल्याचं सांगतात आणि तिच्यासोबत जाण्यास तयार होतात. सायली सांगते की ते रविराज यांच्या गाडीत जाणार असून रस्ता ती स्वतः दाखवणार आहे. हे सगळं पाहून अर्जुनच्या मनात विचार येतो की सिनियर आणि प्रतिमा आत्या सायलीला प्रश्न विचारतील आणि तिचा प्लॅन रद्द होईल. पण तितक्यात त्याला महत्त्वाचा फोन येतो आणि तो मीटिंगसाठी निघून जातो. दुसरीकडे राकेश, नागराज आणि सचिन यांच्यात मोठा कट रचला जातो. राकेश सांगतो की सायलीच तन्वी असल्याची खात्री करण्यासाठी तिच्या अपघाताचं रिक्रिएशन होणार आहे. हे ऐकून नागराज घाबरतो, कारण जर रविराजला सायलीच तन्वी असल्याचं समजलं तर तो क्षणाचाही विलंब न लावता सर्व मालमत्ता तिच्या नावावर करेल. त्यावर राकेश धक्कादायक प्लॅन सांगतो. तो म्हणतो की तो असं काही करणार आहे की संपूर्ण कळेदार कुटुंबच संपून जाईल. इकडे सायली आणि अर्जुन या रिक्रिएशनबद्दल बोलत असतात. अर्जुनला सायलीची आणि तिच्या पोटातील बाळाची खूप काळजी वाटत असते. सायलीही मान्य करते की ती घाबरली आहे, पण सत्य समोर आणण्यासाठी हा धोका पत्करणं गरजेचं असल्याचं ती सांगते. बाळाला कोणताही धोका होऊ देणार नाही असं वचनही ती अर्जुनला देते. अर्जुन तिच्या पाठीशी ठामपणे उभा राहतो. यानंतर प्रतिमा आणि रविराज बाहेर जाणार असल्याचं सुमनला सांगतात, पण ते कुठे चालले आहेत हे सायली सांगण्यास नकार देते. योग्य वेळ आल्यावर सगळं सांगीन असं ती स्पष्ट करते. हे संभाषण राकेश लपून ऐकतो आणि मनातच सायलीचा प्लॅन उधळून लावण्याचा निर्धार करतो. दुसरीकडे अस्मिताला नोकरीचं अपॉइंटमेंट लेटर मिळाल्याचं कुटुंबाला समजतं, पण कल्पनाला तिचं एवढ्या लहान मुलाला सोडून नोकरी करणं अजिबात पसंत नसतं. दोघींमध्ये यावरून वाद होतो. याच दरम्यान पूर्णा आजी सायलीची आठवण काढते आणि तिला भेटायला जायचं ठरवते. हे ऐकून अर्जुन आनंदी होतो, कारण आजी आणि अस्मिता आधीच तिथे पोचल्या तर सायलीचा संपूर्ण प्लॅन रद्द होईल असं त्याला वाटलं. यानंतर अस्मिताला तिच्या कंपनीतून फोन येतो आणि मोठा धक्का बसतो. तिला सांगितलं जातं की तिची नोकरी रद्द करण्यात आली आहे, कारण सचिनने तिच्याबद्दल चुकीची माहिती देऊन कंपनीचे कान भरले आहेत. हे ऐकून अस्मिता पूर्णपणे खचून जाते. ती सांगते की सचिन तिचा घटस्फोट झाल्यानंतरही तिचा पाठलाग सोडत नाही. प्रतापराव मात्र तिला धीर देतात. एक नोकरी गेली म्हणजे आयुष्य संपलं नाही, पुन्हा प्रयत्न कर, यश नक्की मिळेल असं सांगून ते तिचा आत्मविश्वास वाढवतात. भागाच्या शेवटी सायली मुद्दाम अपघातांच्या बातम्या वाचून दाखवते. त्यावर प्रतिमाला जुन्या अपघाताच्या आठवणी जाग्या होतात. मग सुमन सांगते की त्यांचा अपघात हा साधा अपघात नव्हता, तर नागराजने मुद्दाम घडवून आणलेला कट होता. हे ऐकताच सायली प्रतिमाला त्या रात्री नेमकं काय घडलं होतं हे सविस्तर सांगण्याची विनंती करते, कारण त्या आठवणींमधूनच तन्वीबद्दलचं सत्य बाहेर येऊ शकतं. आता प्रतिमा त्या भीषण रात्रीचं सत्य सांगणार का? सायलीचं अपघाताचं रिक्रिएशन यशस्वी होणार का? राकेशचा कट फसणार की यशस्वी होणार? हे पाहणं आता उत्सुकतेचं ठरणार आहे. अशाच हटके, सोप्या आणि मनोरंजक मालिकांच्या अपडेट्ससाठी मालिका कट्टा विथ अमृतासोबत जोडलेले रहा. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.